मराठवाड्यात तुळे येथे बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला करून ठार केले. कुत्र्याला साखळीनं बांधले असतानाच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक भागात बिबट्यांचा संचार वाढलाय. बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात पशुधन धोक्यात आले असल्याचं चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांसह स्थानिक बिबट्याच्या भीतीनं धास्तावले असून वन विभागानं तातडीनं दखल घेण्याची मागणी होत आहे. दरम्यान शिवोली येथेही बिबट्याचा वावर असल्याचा दावा इथल्या स्थानिकांनी केला. ॲक्च्युली आमी काय नका आमी भितर न्हिदलेलीं हाल्ली, पूण म्हाका मातसो गडा करून हो पत्र्यांचो हो आवाज आयलो फाटल्यान बिल्डिंगाचे सायडीन. आमची कुशीक बिल्डींग आहा न्हू ते सायडीन तितलेंच. पूण सकाळीं आमकां सेक्युरिटी हांगा आयलो सांगपाक की तुमच्या वाटेंतल्यान तो हो धांवला म्हणून लेपर्ड. पूण आमकां कांय खबर नाहल्ली. हेच्या पयलीं केन्ना हे जाला? ना हेच्या पयलीं जावना. केन्ना सांगना. सरावंडींग कितें रेजिडेंट एरिया आहा? या आमी आतां सगळीं आतां सरावंडिंगान आमची नेबर्स बी आहात न्हू सगळीं आमी रावता हांगा रेजिडेन्शियल आनी प्लस बिल्डींग आहा आमचे कुशीक. ओके. ऑलमोस्ट कितली घरां आहा हांगा भरपूर घरां आहात. हिंगासान ओडकी मारल्या जाल्यार एक सुणे बी मारना न्हू ही ओडकी. सुणे आसले भायर मात कांय आयकोंक ना. सो तो लेपर्ड जाल्यार म्हाका दिसता एक्शन घेवंक जाय फॉरेस्ट डिपार्टमेंटान येवन, कित्याक सगळे रेजिडेन्शियल एरिया सो लोक बीन आहा आनी रातचेवय भोंवता लोक. कितें एक्शन घेवंक जाय. कल रात को तेंदुआ आया था आपका 12 साढ़े 12 के अंदर में, और मैं और मेरा एक ड्राइवर था, ड्राइवर के साथ दोनों ही था, तो 100% ये तेंदुआ ही था. तो इसीलिए सबको बहुत बड़ा था, एक इंसान को आराम से खा सकता है. तो उसके बाद वही डायरेक्ट आंटी के घर, जंगल से बाहर से आया, डायरेक्ट जंगल के उधर में चला गया आंटी के घर से उड़ी मार के. तू तब ड्यूटी कर रहा था? हाँ ड्यूटी कर रहा था मैं. ड्यूटी के टाइम में देखा उसको. कितने बजे है? तो 12 साढ़े 12 के अंदर. 12:30. बाद में कहाँ से कहाँ गए वो रास्ते से क्रॉस करके गया आंटी के घर में, डायरेक्ट वॉल के ऊपर से आंटी के घर से जंगल में गया रहेगा. जंगल में गया, लेकिन तेंदुआ ही था. हाँ तेंदुआ था वो. तू और किसने देखा? एक ड्राइवर है जो उधर ही काम करता है, मैं जिस प्रॉपर्टी में ड्यूटी करता हूँ. अच्छा, किसने पहले देखा था? और ड्राइवर ही मेरे को दिखा के दिया, पर तेंदुआ ही था. मैं देखा मैं अपने आँख से. तू अपने आँख से देखा? इससे पहले कभी आया था या ऐसे पहले? नहीं कल ही फर्स्ट टाइम आया है. मैं तो ड्यूटी बहुत दिन से कर रहा हूँ साइड पे. बाद में क्या किया तूने? बाद में तो वो ऑटोमेटिक चला गया. ऑटोमेटिक को जंगल में चला गया. जंगल में चला गया. ओके. तो मैं केबिन पे बैठा था, बाहर देखने के बाद और तेंदुआ को देखने के बाद फिर से मैं केबिन के अंदर ही गया था. डर के मारे अंदर ही बैठा? अंदर गया, क्योंकि इतना बड़ा था, इंसान को काट लेगा तो बचेगा नहीं. बाद में किसी को बोला नहीं? किसी को बोला, सुबह सबको बोला, सिक्योरिटी गार्ड था दूसरा, और उन लोगों को बोला. रात को तो कोई था नहीं उधर, तो मैं रूम लॉक करके उधर ही रुका हुआ था. रूम लॉक करके? ओके ठीक. रिस्की है बहुत. रिस्की है बहुत सर. किसी को पकड़ लेगा ना तो डायरेक्ट डेथ उसका. कितनी लंबा है ऐसे? लंबा है, बहुत लंबा है. बहुत लंबा. हाँ तो और जो हम लोग जू में देखते हैं ऐसा ही है सेम. एक वाद गेलं रातची 12 सुमार 12 सुमार गेलं मिळून गेले. ओके. केन्ना जालें? रातची 12 जालेले. त्यांनी सिक्युरिटी पळयली आनी हांगासर नेले. मागीर तो म्हाका सांगले सकाळी अशें हांव मग ते आवाज आयकले हांव थोडो. आवाज येयलो? हय आवाज येयलो. हांव भायर येवंक ना. कसलो आवाज येयलो? ते कितें हांव जावं म्हणून ते कितें जालें मातशें. म्हणजे कोण तरी थंयच्यान पासार जाल्ले आयको येयले. हय अशें. हय. म्हापसा गणेशपुरी येथे 4 जणांकडून दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सध्या या दोघांवर गोमेकोत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय. माझ्या चेड्याक एकट्यान खूप मारला रोडान घेऊन. त्याची काय चूक नसलेली. पहिले दिसा त्याने त्याच्या कामावयल्या भुरग्याक मारलेलो म्हणून माझी ते सुनेन सांगले त्याने वचून कितें म्हणून भाभी आपल्याक तेणी मारले म्हणून. माझी सून प्रेग्नेंट आसा, ती गेली ताका विचारूंक तू बाबा कित्याक मारलो ताका काय म्हणून. तर तो व्हडले गाळी सोंपपाक लागलो. तर म्हाजो चेडो येवन हांगा कंप्लेंट दिवपाक गेलो. तो पियाक तेणी दिलो पळय तो म्हाका गाळी सवता म्हणून. तो पियाक फोन दिलो. ते पियाकूय बी तो गाळी सवंक लागलो. गाळी सवता म्हणून तेंच्यांनी कितें केलें ताका धरून हाडून भितर घातलो. येणे कितें केलो, काल ताका राती सोडला तेंच्यांनी पुलिसांनी. आनी काल कसो सोडल्या बरोबर रातच्या 2 म्हाज्या चेड्याक तेणी वाटेर धरून रॉड घेवन मारला. ते तकलेक मारला पळय, त्याचे सगळे ब्रेन आहे ना, सगळ्या ब्रेनांसून रगत त्याच्या भितर वचूंक लागला.
आणि डॉक्टर म्हणतात तो आता कोमान बी वचूंक शकता म्हणून आणि ते ब्रेनाचे तकलेतले हाडां सुद्धा मोडल्या. दोतोर म्हणतात एक हाड ते बारीक ते उडयला काढून आणि एक हाड त्याच्या पोटान दवरला आणि तेका आता संग वचून तो न्हू परत त्याचे सिटी स्कॅन करतले. तितून तेका बरें आहा तर बरें आहा नाल्यार परत आनी एक ऑपरेशन करून ते हाड त्याच्या तकलेक बसयतले. म्हटल्यार म्हाज्या हिसपान अशें आसा की म्हाज्या चेड्याची कांय चूक नसलेली. बेगिना चूक केल्या तेंच्यांनी जर ताका मारला कित्या खातीर आनी आमकां कोण हेचो न्याय दितलो. हे आता तुमच्या चेड्याचेर मारला पळय माझ्या चेड्याचें नांव अहमद देवडी अहमद देवडी आणि आनी हेचेर त्याच्या फ्रेंडांक बी मारला. दोगांचेर हल्लो जालो. हय एक कितल्या जाणांनी हल्लो केलो? 4 जाणांनी 4 जाणांनी. हे खंय जाल्ले सगळे? हावसिंग बोर्डान हावसिंग बोर्डान. कितल्यांक जाल्ले? रातच्या 2 सवाय 2 रातचे 2:15. कित्या खातीर जाले? तेच आता त्याने आपल्याक त्यांनी पियाने कित्याक भितर घातलं त्याचे मस्तीन जाल्लें. ते पियाक त्यांनी गाळी सोडलेल्यो. गाळी सोडले म्हणून ते पियान वचून ताका घेवन हाडून भितर घातलेलो. म्हणजे हितून आमची काय चूक नसलेली आणि ताका सोडल्या बरोबर तेणी येवन म्हाज्या चेड्याची गेम केली. पहिली झगडी जाल्ली की नाही? ना त्यांची काय झगडी बिगडी कांयच ना. दोतोर म्हणटा तेची कितें गॅरंटी ना वचपाची म्हणून. तो कोमान बी वचूंक शकता म्हणून आमी आतां कोणाक विचारपाचें. आता सिरियस आसा तो. सामको सिरियस आसा तो आणि तो आनी तेचो फ्रेंड आसा पळय तो बी सिरियस आसा. मागीर त्याचें नांव संदेश साळकर. संदेश साळकर. हो खंयचो भुरगो? तो दत्तावाडीचो. दत्तावाडीचो. आणि तुम्ही दत्तावाडीत रावता? ना आमी हावसिंग बोर्डान रावता. तुम्ही हावसिंग बोर्डान रावता. हय. जेन्ना तुम्ही आता जेन्ना सकाळी येयली कंप्लेन दिवपाक न्हू, हय पीआयन कितें सांगलें तुमकां? कंप्लेंट घेतली आणि कितें कुत्र्यांक घेवन आणि न्यूज रिपोर्टरांक बी घेवन वचून थंय ते मारला त्या जाग्यार वचून येयले तेंच्यांनी. कितें जाणां आयज धरले आनी फाल्यां सोडले जाल्यार मागीर फुडें मागीर परत ताका तो कितें बी करूंक शकता न्हू. अशें रोडान मारून तेचो जीव घेवंक शकता तर तेंच्यांनी खून बी करूंक शकता तेचो. आता जे 4 जाणांनी मारला पळय ते वळखीचे? वळखीचे म्हणटा आमचे ते संदेश साळकर आसा पळय त्यांनी बयान दिला पुलिसांक. कितें तो वांगडा आसलेलो न्हू. कोणी मारला पळय ती आमी काय वांगडा नासलेली. आमकां फोन येयलो 3 तेन्ना आमी धांवली डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान आवय बापूय दोगे जाणां. मागीर ही भयण तेची हे बी गेले. सगळीं जाणां आमी थंय पावली. तेन्ना मागीर डॉक्टर म्हणलो ताका आतांच्या आतां तुमी बांबोळे व्हरा म्हणून. तेच्या ब्रेनानसून रगत सगळें भितून येवंक लागला म्हणून. ते खंयचे मारला पळय ते? हावसिंग बोर्डाचे ते लक्ष्मीनगराचे. ते हावसिंग बोर्डांत लक्ष्मीनगराचे 4 जाण आसले. ओके. तुम्ही आता कितें सांगूंक सोदता? मागणी तुमची कितें आहा? आमची मागणी इतकीच आसा कितें म्हाज्या चेड्याक तेंच्यांनी बेश्टे विना कारण ताका असो मारला पळय तेणी. म्हाज्या चेड्याची कांयच चूक ना तितून. तुम्ही त्या चेड्याक विचारूंक शकता बाबा तेणी तुका कितें अशें बोट लायिल्लें काय कितें गाळी सोडलेली कितें म्हणून तुमी विचारूंक शकता. तेजी बिना चूक केले तेणी इतलो मारला पळय ताका कितें तरी तुमी इलाज करूंक जाय न्हू. आमकां न्याय मेळोवंक जाय.